नमस्कार. मी महेश माने तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी फिजिक्स. मित्रांनो, मला माहित आहे की खूप दिवसांपासून ह्या चॅनलवरती व्हिडिओ अजून आलेला नाही, अपलोड झालेला नाही. सो इथून पुढे असं नाही होणार. इथून पुढे प्रत्येक वीकमध्ये ॲटलिस्ट 2-3 लेक्चर्स तरी ह्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातील. सो लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला एक्झॅक्टली डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणजे काय बघितलं होतं. त्या डॅम्प्ड ऑसिलेशनचं डिफरन्शियल इक्वेशन बघितलं होतं. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेशन आणि त्याचे 3 सोल्युशन बघितलं होतं. त्या सोल्युशनमध्ये आपण 3 केसेस बघितले होते. त्या 3 केसेस मधली फर्स्ट केस होती लो डॅम्पिंग, सेकंड केस होती क्रिटिकल डॅम्पिंग आणि थर्ड होती लो डॅम्पिंग, क्रिटिकल डॅम्पिंग आणि हाय डॅम्पिंग. अशा 3 केसेस आपण त्याच्यामध्ये बघितलेले, हेवी डॅम्पिंग सॉरी. सो ह्या 3 केसेस आपण त्याच्यामध्ये बघितल्या होत्या. सो आपल्याला आज बघायचा आहे, आज आपला आजचा जो पॉईंट आहे आपला तो आहे तो फोर्स ऑसिलेशन आहे. फोर्स ऑसिलेशनचं आपल्याला काय करायचं आहे, डिफरन्शियल इक्वेशन बघायचं आहे. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन अँड इट्स सोल्युशन. तर बघू मित्रांनो, फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय. सो when body is set in oscillation under an external periodic force, the resulting vibrations of body are called force oscillation. तर एक्झॅक्टली फोर्स ऑसिलेशन म्हणजे काय सांगितलं त्यांनी की एखादी बॉडी आहे, ती बॉडी काय करायला ऑसिलेशन करायला, पण कशाच्या रिलेटेड ऑसिलेशन करायला, अंडर अन एक्सटर्नल पिरियडिक फोर्स. अंडर अन एक्सटर्नल पिरियडिक फोर्स म्हणजे काय की एखादी बॉडी ऑसिलेट करत्या, ती बॉडी ऑसिलेट करायला, पण ती कशा प्रकारे ऑसिलेट करायला, एका एक्सटर्नल पिरियडिक फोर्सच्या अंडर ती बॉडी ऑसिलेट करायला. आणि त्याचा जो रिझल्टंट पार्ट आहे, त्या रिझल्टंट पार्टला त्यांनी काय म्हणलेलं आहे, फोर्स ऑसिलेशन म्हणलेलं आहे. त्या रिझल्टंट पार्टला काय म्हणलेलं आहे, फोर्स ऑसिलेशन असं म्हणलेलं आहे. पुढे बघूया काय. Consider a particle of mass oscillating about an equilibrium position with spring constant K and damping constant B. आपण स्प्रिंग कॉन्स्टंट के पण बघितलाय, डॅम्पिंग कॉन्स्टंट के बी पण बघितलाय. आपण डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये आपण हा पार्ट बघितला होता. स्प्रिंग कॉन्स्टंट पण आपण एसएचएम मध्ये बघितला आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की तुमचा जो पार्टिकल आहे, पार्टिकल ऑफ मास ऑसिलेटिंग अबाउट अन इक्विलिब्रियम पोझिशन विथ स्प्रिंग कॉन्स्टंट के आणि डॅम्पिंग कॉन्स्टंट बी, ह्याच्यामध्ये दोन्ही सुद्धा ऍडिशन केलेले आहेत ते. नेक्स्ट बघा, द पार्टिकल इज ड्रायव्हन बाय पिरियडिक फोर्स एफ इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी. आता इथे एक्झॅक्टली काय केलेलं आहे की तुमचा जो पार्टिकल आहे, या फोर्स ऑसिलेशन मध्ये तो तुमचा जो पार्टिकल आहे त्याच्यावरती फोर्स ऍक्ट केलेला आहे. तर तो फोर्स ऍक्ट केलेला कुठला फोर्स आहे, तो तुमचा एफ इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी. तो फोर्स ऍक्ट केलेला कुठला फोर्स आहे, तो एफ नॉट साइन पीटी. ओके. सो नेक्स्ट बघा, द फोर्स ऍक्टिंग ऑन द पार्टिकल आर. आता त्या तुमचा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकल वरती फोर्स ऑसिलेशन मध्ये किती फोर्स ऍक्ट केलेले ते त्यांनी सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये किती फोर्स ऍक्ट केलेले आहे त्या पार्टिकल वरती. आता त्यातला फर्स्ट कुठला आहे बघा, रिस्टोरिंग फोर्स ड्यू टू स्प्रिंग. रिस्टोरिंग फोर्स ड्यू टू स्प्रिंग इज इक्वल टू मायनस के एक्स. हा सर्वांना माहित आहे, आपण लास्ट टाइमच्या लेक्चर मध्ये आपण हे सगळे बघितलेले आहेत, पॉईंट सगळे बघितलेले आहेत. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे हे. त्यातला सेकंड बघा, सेकंड आहे तो डॅम्पिंग फोर्स आहे. डॅम्पिंग फोर्स इज इक्वल टू मायनस बीव्ही सॉरी. डॅम्पिंग फोर्स इज इक्वल टू मायनस बीव्ही. डॅम्प्ड ऑसिलेशन ह्या पॉईंट मध्ये आपण तो बघितला होता. आणि थर्ड आहे तो अप्लाइड पिरियडिक फोर्स. थर्ड आहे तो अप्लाइड पिरियडिक फोर्स इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी. अप्लाइड पिरियडिक फोर्स इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी. सो एफ नॉट साइन पीटी जो आता हा आपण फोर्स ऑसिलेशन मध्ये बघितला. फोर्स ऑसिलेशन मध्ये तुमचा जो पार्टिकल आहे त्या पार्टिकल वरती फोर्स जो ऍक्ट कराल तुम्ही, तो आहे तो एफ नॉट साइन पीटी. आता बघा, देअरफॉर द नेट फोर्स ऑन पार्टिकल इज गिवन बाय, नेट फोर्स सांगितले त्यांनी, टोटल फोर्स बघायचा, टोटल फोर्स किती आहे तो पूर्ण त्या पार्टिकल वरती, एफ इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी मायनस पीव्ही मायनस के एक्स. सो देअरफॉर इक्वेशन नंबर 1, त्याला इक्वेशन काय म्हणलेलं आहे, 1 म्हणलेलं आहे. आता सेकंड बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन, हे सर्वांना माहितच असेल. त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणलेलं आहे मी. नेक्स्ट काय केले बघा, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ फोर्स ऑसिलेटर इज, इक्वेशन ऑफ मोशन ऑफ फोर्स ऑसिलेशन इज किती आहे बघा, ते एफ एम ए इज इक्वल टू, एम ए म्हणजे मास इंटू एक्सेलरेशन इज इक्वल टू एफ नॉट साइन पीटी मायनस बीव्ही मायनस के एक्स. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, हा ब्रॅकेट मध्ये तिथे टिपिकल दिलेला आहे. फ्रॉम इक्वेशन 1 and 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण ते इक्वेशन इथं कन्सिडर केलेलं आहे. सो एम डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. एम डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर का घेतले आपण, एक्सेलरेशनच्या ठिकाणी डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर घेतले. ऍक्च्युअली बघायला गेलं तर एक्सेलरेशन म्हणजे वेलोसिटी अपॉन टाइम येते, वेलोसिटी अपॉन टाइम येते, आणि वेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम येते. सो जर तुम्ही डिस्प्लेसमेंटची आपण जर व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट केली तर काय होते, ती वेलोसिटी अपॉन टाइमच्या ठिकाणी जर तुम्ही डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू पुट केली तर तुमचं ते टोटल इक्वेशन येणार आहे, एक्सेलरेशन इज इक्वल टू येणार आहे ते डी टू एक्स अपॉन डी टी स्क्वेअर असं येणार आहे.
So m d2x upon dt square is equal to f naught sin pt minus b dx upon dt. तुम्हाला आता सांगितलं मी velocity is equal to displacement upon time आहे. सो b velocity ठिकाणी displacement upon time घेतलं dx upon dt minus kx आहे असं घेतलं. पुढे बघा काय केलंय d2x upon dt square plus b upon m dx upon dt plus k upon m x is equal to f naught upon m sin pt. ह्या कंडिशन ही जी स्टेप आहे ह्या स्टेप मध्ये फक्त काय केलेलं आहे तुमचा जो m आहे तो m प्रत्येक टर्मला डिवाइड केलेला आहे त्याच्यामध्ये b k आणि f नॉट ह्या तीन टर्म ज्या त्या तीन टर्मला फक्त m डिवाइड केलेला आहे आणि जो तुमचा राईट साइडचा जो पार्ट आहे मायनस बी बी dx upon dt मायनस kx तो लेफ्ट साइडला घेतलाय आणि तो लेफ्ट साइडला घेतल्यानंतर काय आला तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह झाला. ओके so d2x upon dt square plus 2 mu dx upon dt plus omega square x is equal to f naught sin pt. जर तुम्ही म्हणाल की तर 2 mu ओमेगा स्क्वेअर कसं काय आला तर पुढे तुम्हाला दिलेला आहे ते वेअर b upon m is equal to 2 mu b upon m जे आहे ते b upon m ची व्हॅल्यू आहे ती 2 mu म्हणून घेतलेली आहे. k by m is equal to ओमेगा स्क्वेअर घेतलेला आहे आणि f naught upon m is equal to f naught घेतलेला आहे. या तिन्ही गोष्टी विसरू नका अजिबात. सो देअरफॉर तुमचं फायनल इक्वेशन काय तुम्हाला मिळते बघा देअरफॉर d2x upon dt square plus 2 mu dx by dt plus omega square x is equal to f naught sin pt and therefore equation number 3 त्याला इक्वेशन नंबर 3 मिळाला आहे. आणि मित्रांनो हे इक्वेशन 3 जे आहे ते इक्वेशन 3 म्हणजे एक्झॅक्टली काय माझं दिस इज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन. माझं जे आपल्याला फर्स्ट बघायचं होतं ह्या फोर्स ऑसिलेशन मध्ये डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला आता इक्वेशन 3 च्या रूपामध्ये मिळून गेलेलं आहे. ओके सो तुमचं हे काय आहे डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन आहे. आता आपल्याला बघायचं की त्याचं सोल्युशन काय आहे. सो बघा सोल्युशन कसं दिले त्यांनी द कम्प्लीट सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन विल कन्सिस्ट ऑफ 2 पार्ट्स. याचं जे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे 2 पार्ट मध्ये कन्सिस्ट केलेलं आहे त्यांनी. त्यातल्या 2 पार्ट मधले फर्स्ट पार्ट कुठला आहे अ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन. त्यातला फर्स्ट पार्ट कुठला आहे अ कॉम्प्लिमेंटरी फंक्शन आणि सेकंड पार्ट कुठला आहे अ स्टेडी स्टेट फंक्शन. तर मित्रांनो आता बघूया की कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये काय सांगितले त्यांनी. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन मध्ये सांगितले की व्हेन RHS ऑफ इक्वेशन 3 इज 0 देन RHS ऑफ इक्वेशन 3 0 म्हणजे काय इक्वेशन 3 माझं काय d2x upon dt square plus 2 mu dx upon dt plus omega square x is equal to f naught sin pt. म्हणजे इथं RHS ऑफ इक्वेशन 3 म्हणजे काय f naught sin pt. f naught sin pt जर 0 असेल तर तुमचं इक्वेशन काय येणार आहे ते d2x upon dt square plus 2 mu dx upon dt plus omega square x is equal to 0. त्याला इक्वेशन नंबर काय मिळाला आहे त्याला इक्वेशन नंबर 4 मिळाला आहे. पुढे स्टेटमेंट दिलेलं आहे बघा दिस सोल्युशन गिव्स ट्रान्झिएंट पार्ट विच स्टॉप विथ टाइम दिस इज सिम्प्लिफाय अन इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन. तुमचा ट्रान्झिएंट पार्ट आहे सोल्युशन जे आहे ते सोल्युशन काय देते ट्रान्झिएंट पार्ट देते पण कधी जेव्हा तुमचा टाइम स्टॉप होईल त्यावेळी तुमचा इक्वेशन फोर्स ऑसिलेशन असं कन्सिडर केलं जातं असं त्याच्या इक्वेशन 4 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. नेक्स्ट बघा सेकंड अ स्टेडी स्टेट फंक्शन. अ स्टेडी स्टेट फंक्शन म्हणजे काय धिस फंक्शन इज डिस्क्राइब बिहेवियर ऑफ ऑसिलेटर आफ्टर ट्रान्झिएंट पार्ट स्टॉप अवे. सो आता ह्या स्टेडी स्टेट फंक्शन मध्ये आपल्याला बघायचं आहे की एक्झॅक्टली त्याचं सोल्युशन काय आहे. सो लेट अस कन्सिडर सोल्युशन ऑफ इक्वेशन 3 इज इक्वेशन 3 साठी जे तुमचं सोल्युशन आहे जे डिफरन्शियल इक्वेशन आहे ना आपलं इक्वेशन 3 तर त्या इक्वेशन 3 साठी जे सोल्युशन आहे ते काय बघा x इज इक्वल टू a sin pt मायनस अल्फा असं घेतलेलं आहे आणि पुढे ब्रॅकेट मध्ये दिलेलं आहे तुम्हाला की वेअर अल्फा a अँड अल्फा आर कॉन्स्टंट वेअर a अँड अल्फा आर कॉन्स्टंट. ह्या सोल्युशन मधले a आणि अल्फा जे आहेत ते काय कॉन्स्टंट्स म्हणून घेतलेले आहेत तिथं. इक्वेशन नंबर 5 आपलं काय आहे x इज इक्वल टू a sin pt मायनस अल्फा. डिफरन्शिएट इक्वेशन 5 विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता इक्वेशन 5 ला काय केलेलं आहे डिफरन्शिएट केलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम केलेला आहे. सो dx upon dt इज इक्वल टू a cos p pt मायनस अल्फा. सो डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे dx upon dt इज इक्वल टू साइनचं कॉस झालेला आहे a cos p pt मायनस अल्फा. नेक्स्ट सांगितले त्यांनी की अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जे इक्वेशन आपण डिफरन्शिएट केलं त्या इक्वेशनला अगेन डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो काय आले बघा देअरफॉर d2x upon dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस a sin p स्क्वेअर pt मायनस अल्फा. फक्त काय आलं कॉसचं मायनस साइन झालं डिफरन्शिएट केल्यानंतर d2x upon dt स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ap स्क्वेअर sin pt मायनस अल्फा. सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ x dx upon dt d2x upon dt स्क्वेअर इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मित्रांनो बघितलं आपण की इक्वेशन 3 आपलं काय होतं डिफरन्शियल इक्वेशन होतं आणि डिफरन्शियल इक्वेशन आपण बघितलं होतं त्याच्यामध्ये x म्हणा dx upon dt म्हणा dx upon dt आणि d2x upon dt स्क्वेअर ह्या तिन्हीच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाले तिथं सोल्युशन वरून. त्या तिन्हीच्या व्हॅल्यू आपण इथं फक्त काय करायचं ते इक्वेशन 3 मध्ये आपल्याला फक्त पुट करायचे. सो त्या पुट केल्यामुळे बघा therefore minus ap square sin pt minus alpha plus 2 mu a cos p pt minus alpha plus omega square a sin pt minus alpha is equal to f naught sin pt minus alpha plus alpha. ह्याच्यामध्ये सेकंड जी तुमची स्टेप आहे त्या सेकंड स्टेप मध्ये फक्त काय
केलेला आहे एफ नॉट साइन इज इक्वल टू पासून पुढे जे एफ नॉट साइन आहे एफ नॉट साइन पीटी मायनस अल्फा ब्रॅकेट मध्ये घेतलेला आहे फक्त आणि प्लस अल्फा केलेला आहे बाकी सगळी टर्म हाय अशी घेतलेली आहे ते थर्ड बघा थर्ड स्टेप तिची therefore minus ap square sin pt minus alpha plus 2 mu ap cos pt minus alpha plus omega square a sin pt minus alpha is equal to f naught sin pt minus alpha cos alpha प्लस एफ नॉट कॉस पीटी मायनस अल्फा साइन अल्फा इथं ए प्लस बी चा जो फॉर्म्युला तुमचा आहे तो यूज केलेला आहे तिथं त्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला ती व्हॅल्यू मिळाल्या नेक्स्ट काय सांगितले बघा त्यांनी इफ धिस इक्वेशन इज टू बी सॅटिस्फाईड फॉर ऑल व्हॅल्यूज ऑफ टी देन साइन पीटी मायनस अल्फा आता तुमच्या त्यांनी सांगितलं की जे तुमचे इक्वेशन आहे ते सॅटिस्फाईड आहेत फॉर सगळ्या टी व्हॅल्यूशी रिलेटेड आता पुढे इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 काय मिळाले बघा आपल्याला इक्वेशन 6 आहे माझं देअरफॉर ए in bracket omega square minus p square is equal to f naught cos alpha हे झालं इक्वेशन 6 आणि इक्वेशन 7 काय माझं 2 mu pa is equal to f naught sin alpha 2 mu pa is equal to f naught sin alpha हे इक्वेशन माझं 7 झालं हे दोन इक्वेशन मला मिळाले पुढे काय केले बघा डिवाइडिंग इक्वेशन 6 by 7 dividing equation 6 by 7 therefore f naught sin alpha upon f naught cos alpha is equal to 2 mu ap divided by a in bracket omega square minus p square therefore equation number 8 नंतर काय केलं इक्वेशन 8 झाल्यानंतर बघा काय केलेलं आहे त्याच्यामध्ये स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन 6 अँड 7 इक्वेशन 6 अँड 7 जे आहे इक्वेशन नंबर 6 आणि 7 जे आहे त्या इक्वेशन नंबर 6 आणि 7 ला काय केलेलं आहे स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलेलं आहे सो त्यानंतर तुम्हाला काय मिळते बघा therefore f naught square sin square alpha plus f naught square cos square alpha is equal to in bracket a in bracket omega square minus p square bracket square plus 2 mu ap bracket square नेक्स्ट काय केले f naught square बाहेर घेतला f naught square बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेट मध्ये मिळालं sin square alpha plus cos square alpha is equal to a square omega square minus p square bracket square plus 4 mu square p square minus a square ऍक्च्युअली तो तुमचा जो 2 mu ap इन ब्रॅकेट चा स्क्वेअर होता तो फक्त इथे ब्रॅकेट तुमचा जो आहे तो सॉल्व करून घेतलेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढे व्हॅल्यू मिळते बघा f नॉट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर मायनस p स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 mu स्क्वेअर p स्क्वेअर नेक्स्ट काय केले बघा तिथं त्याच्यामध्ये a स्क्वेअर काढलेला आहे a स्क्वेअर इज इक्वल टू f नॉट स्क्वेअर डिवाइड बाय ओमेगा स्क्वेअर मायनस p स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 mu स्क्वेअर p स्क्वेअर नेक्स्ट काय सांगितले त्यांनी a आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे a स्क्वेअरच्या ठिकाणी a घ्यायचा असेल तर तुमचा f नॉट स्क्वेअरच्या ठिकाणी f नॉट आला कारण का स्क्वेअरचं साइन गेलं स्क्वेअर गेल्यानंतर तुमचा तिथं f नॉट राहिला फक्त सो a इज इक्वल टू f नॉट राहिला आणि खाली इथं डिवाइड केल्यानंतर त्याला इन द रूट साइन का आलं का तर आपण इथं a स्क्वेअरचं a केलाय त्यामुळे तिथं इन द रूट साइन आलं सो f नॉट अपॉन इन रूट ओमेगा स्क्वेअर मायनस p स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 mu स्क्वेअर p स्क्वेअर ओके सो सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यूज ऑफ in a in equation number 5 ही जी a ची व्हॅल्यू आहे ती a ची व्हॅल्यू इक्वेशन 5 मध्ये आपल्याला पुट करायची आहे a ची व्हॅल्यू ती काय करायची इक्वेशन 5 मध्ये आपल्याला पुट करायची आहे आणि इक्वेशन 5 मध्ये पुट केल्यानंतर आपल्याला जी मिळते ती व्हॅल्यू बघा x is equal to therefore x is equal to f naught upon in root omega square minus p square bracket square plus 4 mu square p square into sin pt minus alpha मित्र हो हे जे इक्वेशन आहे हे फायनल इक्वेशन आहे तुमचं आणि ह्या इक्वेशनला काय मिळालं आहे दिस इज सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन दिस इज द सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फोर्स ऑसिलेशन आणि हे आपलं आहे ते फोर्स ऑसिलेशनचं तुमचं इक्वेशन आहे सोल्युशन आहे सॉरी ओके सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल जर तुम्हाला काही याच्यामध्ये शंका असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता बिंदासपणे विचारू शकता मी तो सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन ह्याच्या पुढे मित्रांनो मी काय केलेलं आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काय दिलेले आहेत फॉर बीएससी फर्स्ट इयर एक्झामसाठी सो इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्ही रेफर करू शकता तुमच्यासाठी उपयोगाचे आहेत ते बघा ते इम्पॉर्टंट क्वेश्चन्स त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ते मला शुअरली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता जर अजूनही कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू